नमस्कार मंडळी, JBS हेअरस्टाईल निर्मितीला मध्ये आपलं स्वागत आहे। खूप दिवसांनी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेली आहे मी। तर डेली यूज साठी एक सिंपल पॅन्ट आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। कटिंग आणि स्टिचिंग आपण दोन्ही या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। आपण डेली यूज साठी स्ट्रेट कटिंग असलेलं आपलं पॅन्टचं कटिंग यात बघणार आहोत। अगदी सिंपल, तुम्हाला घरी स्वतःसाठी शिवता येईल असं। आणि हे पॅन्ट मी स्वतःसाठी शिवते। तर त्यासाठी मी हे 2 मीटरचं कापड आणलं होतं। तर मला जेवढं कापड लागतंय तेवढं फोल्ड करून मी कटिंग करून घेतलेलं आहे। तुम्हाला मी सांगते कसं मेजरमेंट घेऊन कट केलेलं आहे हे। तर आपण स्टार्ट करूया। तर या कापडाचं जे हाईट आहे ते 40 इंच आहे टोटल। आणि मला 38 इंचाचे उंचीचं पॅन्ट शिवायचं आहे। तर हे बघा, या कापडाची जी रुंदी आहे ती मी 13.5 घेतलेली आहे। तर यानुसारच मी यामध्ये आता तुम्हाला मेजरमेंट घालून दाखवते आहे। तर बघा, हे मेजरमेंट मी घालून घेतलेले आहे। तर हे कसं घालून घेतलं ते मी सांगेन तुम्हाला। म्हणजे पॅन्टची जी तयार उंची आहे ती 38 इंच येणार आहे। आणि खाली जे आहे मी 2 इंच हे फोल्डिंगसाठी ठेवलेलं आहे। तर हे तुम्ही बघू शकता, हे 2 इंच 1 इंचाचं डबल फोल्डसाठी मी हे पॅन्टच्या मोरी साईडला म्हणजे आपल्या पायासाडच्या भागासाठी हे फोल्डिंगला ठेवलेलं आहे। आणि या ठिकाणी आपलं जे येणार आहे ते आपल्या हिपचं रुंदी येणार आहे, त्याचं मेजरमेंट मी इथे घेतलेलं आहे। इथे माझ्या हिपचा जो चौथा भाग आहे तो मी 11 इंच घेतलेला आहे। त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ऍड करून इकडे आपला जो आसनचा भाग असतो आपण त्यासाठी हा 2 इंच भाग एक्स्ट्रा ठेवणार आहे। आणि या ठिकाणी आपण आसन साईडचा जो असतो मार्किंग ते करून घेणार आहे। तर ही रेषा जी तुम्ही बघताय, आपल्या आसनची जी उंची असते म्हणजे आपल्या वेस्ट पासून ते हिप पर्यंत म्हणजे कमरेपासून ते आसनपर्यंत आपण जसं बसतो खुर्चीवरती, तर त्या साईज तिकडचं आपल्याला उंची घ्यायची आहे। तर ती कशी घ्यायची? आपला जो हात असतो कोपऱ्यापासून ते तळ हातापर्यंत जे मेजरमेंट येतं ते तुम्ही मेजर करून बघा। तर ते तुमचं जेवढं मेजरमेंट येईल तेवढं ते तुमचं वेस्ट पासून ते हिप पर्यंत तुमचं आसनचं मेजरमेंट असतं। अगदी सोप्या भाषेत म्हटलं तरी तुम्हाला हे लगेच कळेल। कधी कधी आपल्याला हे मेजरमेंट मिळत नाही, आपल्याला कळत नाही कसं घ्यायचं ते। तर त्यासाठी तुम्ही हे अशा प्रकारे मेजरमेंट तुम्ही अगदी ॲक्युरेट अचूक घेऊ शकता। कोपऱ्यापासून ते तळ हातापर्यंत आपलं जेवढंही मेजरमेंट येईल तेवढं। तर माझं किती आलेलं आहे? माझं 10 आहे, तर त्यामध्ये 10.5 आहे, त्यामध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घातलेलं आहे। एक्स्ट्रा मार्जिन घालून मी इथे हे जे आसनचं आपलं आहे वेस्ट पासूनचे हिप पर्यंत ते उंची मी इथं मार्क करून घेतलेलं आहे। आणि जे वेस्ट साईजचं माझं माप आहे ते माझं 38 आहे, त्यामध्ये हे मी एक्स्ट्रा मार्जिन ऍड करून हे मार्किंग करून घेतलेलं आहे। तो आहे थोडासा इथून स्टिचिंग मध्ये आपला भाग हा कव्हर होऊन जाईल। इथे आपण आसनचा जो कर्विश भाग असतो ते मार्किंग करून घेऊया। तर हे बघा, आपला हा कर्व पॉइंट इथं रेडी झालेला आहे। पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही आपण इथेच मेजरमेंट करणार आहे। या पॅन्टला आपण फ्रंट आणि बॅक साइड असं वेगळं काही मेजरमेंट करून घेणार नाही। अगदी सिंपल आहे। जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी तर हे खूप अगदी सोपं आहे शिकायला पॅन्ट। तर हे बघा, तुम्ही अशा प्रकारे आपलं इथपर्यंत हिपपर्यंत मेजरमेंट झालेलं आहे। आता आपण मोरी साईडचं म्हणजे जो पॅन्टचा पायाखालचा इकडचा भाग आहे त्याचं आपण मेजरमेंट घालून घेऊया, तिथलं मार्किंग करून घेऊया शेपमध्ये अगदी। तर हे बघा, आपण पॅन्टच्या मोरी साईडचं हे मेजरमेंट बघतोय। एक्स्ट्रा मार्जिन सहित आपण 10.5 घेतलेला आहे। ॲक्च्युअल मध्ये जे मेजरमेंट आहे ते आपलं 9 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा मी इथं ठेवलेला आहे। तर आता आपलं हे इथलं मार्किंग करून घेऊया। हे आपली कर्विश पट्टी आहे, यामुळे पॅन्टचं आपलं जे कटिंग आहे व्यवस्थित होतं आणि फिटिंगमध्येही व्यवस्थित बसतं। तर हे बघा, अशा प्रकारे आपण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। हे बघा, आपलं स्ट्रेट पॅन्ट जे आहे डेली यूज साठीचं त्याचं ड्राफ्टिंग जे झालेलं आहे। आता आपण हे कटिंग करून घेऊन शिवायला घेऊयात। तर हे बघा, आपलं कटिंग झालेलं आहे। इथे वरच्या साईडला आपण नाडीपट्टी करून घेणार आहे। याला मी इलास्टिक घालणार नाहीये। तर आतल्या साईडला मी एक 1.5 इंचाची पट्टी जी आहे ती इथे लावणार आहे। तर आपण आता हे पॅन्ट शिवायला घेऊ।
तर हे बघा आपण आपलं जे आसूंचं भाग आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. अशा प्रकारे हे आपण शिवून घ्यायचं आहे. हे पाठीमागच्या साईडचा भाग आहे. फ्रंटला मी सांगितलं होतं की मला वेस्टपट्टी कंबरपट्टी म्हणजे नाडीसाठी जो भाग असेल तो भाग इथे थोडंसं आपण ओपन ठेवणार आहोत. ते आतल्या साईडला एक दुसरी पट्टी लावून फोल्ड करून शिवून घेणार आहोत. तर हे बघा अशा प्रकारे हे आपण स्टिच करून घेतलेलं आहे. तर आता मग आपण मोहरीच्या साईडचा बॉटमचा जो आहे लेग तो भाग आपण कसा शिवायचा तो बघूया. तर बघा मी तुम्हाला मेजरमेंट घालतानाच सांगितलं होतं 1-1 सेंटीमीटरचे 2 फोल्ड आपण येतो म्हणजे 2 सेंटीमीटर. हे पहिलं फोल्ड असेल आपलं आणि हे दुसरा फोल्ड. असं फोल्ड करून आपण पूर्ण स्टिच करून घेणार आहोत. दोन्ही साईडला आपण असं फोल्ड करून 2 वेळा पुन्हा एकदा दाखवते बघा. अशा प्रकारे डबल फोल्ड करणार आहे. आपण इथे कॅनव्हास यूज करणार नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. इथं कॅनव्हास यूज न करताच आपण हे मोहरीचं साईडचं बॉटमच्या साईडचं स्टिचिंग करून घेणार आहे. कारण हे सॉफ्ट असणार आहे, इथं कडकपणा आपला येणार नाही आहे पॅन्टमध्ये. तर आता आपण हे शिवून घेऊया, त्यानंतर बघू हे कसं दिसतं. तर हे पहा आपलं बॉटम साईड शिवून झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे मी स्टिच करून घेतलेलं आहे. तर दोन्ही साईडला आपण स्टिचिंग केलेलं आहे. तर आपण हे पॅन्ट आता जोडून घेऊया दोन्ही. तर हे बघा आपलं हा बॅकचा आणि फ्रंटचा आपला आसनचा साईड शिवून झालेला आहे. बॉटमचं जी मोरी असते लेगची पायाची ते पण आपली शिवून झालेली आहे दोन्ही साईडला. आता राहतं काय तर हे आपली इथली नाडीपट्टी कमरे साईडची आणि हे जे आपलं दोन्ही पाया साईडचं जे फिटिंग येईल. आता आपण हे दोन्ही भाग जे आहेत आपण जोडून घेऊयात. तर हे बघा मेजरमेंटनुसार आपण इथे किती घेतलं आहे तर 10 इंच आपण 10.5 इंच आपण हे बॉटमचं मोरीचं साईड घेतलं होतं एक्स्ट्रा मार्जिन सकट. तर आपण इथं 8 इंचाला स्टिच करून घेणार आहोत, 8 ते 8.5 इंचाला दोन्ही साईडने. तर आता आपण हे स्टिच करून घेऊया, त्यानंतर बघूया. तर बघा आपण हे स्टिच करून घेतलेले आहे आता या ठिकाणी दोन्ही साईडला. फक्त सीटच्या इथे तुम्ही बघू शकता आसनच्या साईडला इथे आपण स्टिचिंगसाठी फक्त अर्धा ते पाऊण इंचच जागा दिलेली आहे. हे अगदी असं क्रॉसमध्ये आपण इथून इथंपर्यंत स्टिच करून घेतलेलं आहे. तर आपले दोन्ही साईड पायाचे शिवून झालेले आहेत. तर बघा हे आपले दोन्ही साईड फोल्ड केल्यानंतर आपण हे अशा प्रकारे दिसतात. हा कर्विश भाग आसनचा, हे आपलं फिटिंगचा, हा बॉटमचा. आता राहिला तो पार्ट आपला कमरेकडच्या साईडचा नाडीपट्टीचा. तर तो आपण आता शिवूया. व्हिडिओमध्येच स्किप करू नका. तुम्हाला व्यवस्थितरित्या पॅन्ट शिकायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे मी स्टिचिंग सांगितलेलं आहे. इतक्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला कोणीच स्टिचिंग सांगितलेलं नसेल किंवा सांगितलंही असेल. तर आपण जे आपल्या ड्रेसच्या खालचे बॉटमवेअर असतात, पॅन्ट्स असतात, ते कसं आपण अगदी सोप्या भाषेत अगदी सोप्या रीतीने कसे शिवता येईल ते आता आपण बघणार आहोत. तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे पॅन्ट्स जे सलवार असतात ते तुम्हाला कसे शिवायचे ते दाखवणार आहे. तुम्हाला जर कोणत्या प्रकारची पॅन्ट शिवता येत नसेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी ते तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये कसं शिवायचं ते मराठी भाषेमध्ये आपल्या सांगेन. आणि जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी तर हे फार उपयुक्त आहे. अगदी जेमतेम बिगनर्स जरी असतील तरी ते पाऊण तासामध्ये हे पॅन्ट शिवू शकतात. कारण त्यांना टीप मारायला वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो, कधी कधी चुकतात, उसवतात ते काही वेळा. तर त्यांनाही पाऊण तास भरपूर होतो. आणि जे आपले व्यवस्थित हात बसलेले आहेत ते कमीत कमी और जास्तीत जास्त म्हटलं तरी अर्धा तासाच्या आत ही पॅन्ट आपली शिवून पूर्ण होते. तर बघा 1.5 इंचाची मी पट्टी करून घेतली होती, लांब कापडाची कट करून घेतली. त्यानंतर हे असे आतल्या साईडला फोल्ड करून स्टिच करून घेतली आणि नंतर पॅन्टला लावले. आधी एक आपलं दोन्ही जॉईंट करून घेतली टीप, त्यानंतर वरती हे आपलं दाब टीप असतं. तर हा जो आहे आपण जिथून नाडी घालणार आहोत त्याचं ओपनिंग भाग जो आहे तो कसा शिवायचा
तर हे बघा, हे इकडचा भाग जो आहे तो मी ठेवला आहे त्यासाठी तुम्हाला दाखवायला. हा असा फोल्ड करायचा आणि इथंपर्यंत स्टिच करून घ्यायचा. हा बघा, हा इकडचा साईडचा कसा झाला आहे स्टिच तशा प्रकारे, जेणेकरून आपण ड्रेसला कसं साईड कट करतो तशाच प्रकारे हे इथून येऊन या साईडनं असं वरच्या साईडला आपण जाणार आहोत फोल्ड करून. त्यानंतर आपण हे अशा प्रकारे फोल्ड करून पूर्ण आपण स्टिच करून घेणार आहोत आणि या ठिकाणून आपण इथे नाडी घालणार आहोत. तर आपण हा एवढाच आपला पॅन्टचा भाग शिल्लक राहिलेला आहे, तो शिवून घेऊन आपण हे पॅन्ट कंप्लीट करून घेऊया आणि आपण त्यानंतर हे घालून बघूया कसं वाटतं ते. तर हे बघा, आपलं पॅन्ट पूर्ण झालेला आहे. तर इथे आपण हे नाडीपट्टीचा भाग जो आहे तोही आपण कमरेकडचा साईड तोही शिवून घेतलेला आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपली पॅन्ट ही कंप्लीट झालेली आहे. तर मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवणीने सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जे नवीन आहेत बघणारे ते लोक. आणि होईल तेवढं, शक्य होईल तेवढं जणांना तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्टिचिंगमधले नवीन प्रकारचे ज्या गोष्टी आहेत त्या शिकता येतील. आणि लाईक करायला विसरू नका, कमेंटही करा. तुम्हाला कोणत्या प्रकारचं जर स्टिचिंगचे प्रॉब्लेम येत असतील तर तेही तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. जमेल तितक्या सोप्या भाषेत मी तुमचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर आता आपल्या ह्या पॅन्टमधला एकच पार्ट राहिला, तो म्हणजे नाडीचा, कापडाची नाडी. बहुतेक जणांना शिवता येत असेल किंवा जे नवीन आहेत त्यांना कळत नसेल, तर एक तुम्हाला मी दाखवते ते कशा प्रकारे घ्यायचं. आपला हा जो कमरेकडचा भाग आहे हे आपलं डबल फोल्ड आहे. तर या डबल फोल्डच्या मापानुसार आपल्याला नाडीपट्टीचं कापड घ्यायचं आहे, जे 1.5 इंच रुंदीचं असेल. आणि हे जो आपला कमरेचा भाग आहे त्याचं जेवढीही आपली लांबी येईल त्याच्या 8 इंच जास्त आपण नाडीपट्टीसाठी कापड घेणार आहोत, कारण आपल्याला नाडी ही पॅन्टच्या बाहेर यायला पाहिजे. बांधायला आपल्याला कापड लागतं पुढच्या साईडला नाडीचं. तर हे बघा, अशा प्रकारे आपण पट्टी कट करून घेणार आहोत. ही अशी पट्टी कट करून घेऊन अशा प्रकारे ही आपण फोल्ड करणार आहोत. हे बघा, हे अशी आतल्या साईडला ही अशी फोल्ड करायची दोन्ही साईडला आणि त्यानंतर ही अशा प्रकारे हे आत घालून आपण पूर्ण शेवटपर्यंत शिवणार आहोत. त्यानुसार आपली ही नाडीपट्टी तयार होईल. भरपूर जण जे आहेत ते आपले रेडीमेड मिळतात, सुती कपड्याचे जे डोरी टाईप नाडी असतात ते यूज करतात. तर ज्यांना नको आहे, ज्यांना मॅचिंग असं पाहिजे पॅन्टला, त्यांनी असंही प्रकारे पॅन्टच्या कापडामधून शिवू शकता. तर तुम्हाला मी आता हे व्हिडिओच्या शेवटला पॅन्ट घातल्यानंतर कसं वाटतं ते दाखवणार आहे. तर नक्की न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढचा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्राम द्या. धन्यवाद.